नमस्कार. मी अलकनंदा दुर्गे वाचत आहे श्रीमद वाल्मिकी रामायण मराठी गद्य. ओम नमो राम. ओम नमो राम. नमो राम. नमो राम. नमो राम. सर्ग 7. अयोध्यातील मंत्र्यांचे गुण. इक्ष्वाकू कुलोत्पन्न वीर महात्मा दशरथ राजाचे 8 गुणी मंत्री होते. ते सल्ला मसलत जाणणारे, दुसऱ्यांच्या मनातील विचार ओळखणारे व राजाचे नेहमी हित करण्यात मग्न होते. ते यशस्वी, शुद्ध आचार विचाराचे व निरंतर राजकार्यात घडलेले होते. दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल ही त्यांची नावे होती. 8वा सुमंत्र अर्थशास्त्रज्ञ होता. ऋषीमध्ये श्रेष्ठ असलेले वशिष्ठ आणि वामदेव हे दशरथ राजाचे पुरोहित होते. त्यांच्याशिवाय सुयज्ञ, जाबाली, काश्यप, गौतम, दीर्घायू, मार्कंडेय, कात्यायन हेही राजाचे मंत्री होते. ब्रह्मर्षी व पुरोहित मुख्य असलेले मंत्री विद्येमुळे नम्र, सलज्ज, कुशल, जितेंद्रिय, महान, कांतिमान, शस्त्रविद्या जाणणारे, अत्यंत पराक्रमी, कीर्तिमान, राजकार्यदक्ष, राजाच्या आज्ञेप्रमाणे कार्य करणारे, तेजस्वी, क्षमाशील, यशस्वी व स्मितपूर्वक बोलणारे होते. ते काम, क्रोध किंवा पैसा ह्यांनी कधीही वश होऊन खोटे बोलत नसत. आपल्या राज्यातील किंवा शत्रूकडील त्यांनी माहिती नसलेली कोणतीही गोष्ट नव्हती. दुसरे राजे काय करीत आहेत, त्यांनी पूर्वी काय केले आहे व ते पुढे काय करणार आहेत ह्याबद्दल सर्व माहिती त्यांना गुप्तहेरांकडून मिळत होती. ते व्यवहार कुशल होते. त्यांच्या मित्रत्वाबद्दल परीक्षा घेतली गेली होती. वेळ पडली तर ते आपल्या मुलाला सुद्धा योग्य दंड करीत असत. ते राजकोष भरण्यात व सैन्य जमविण्यात व्यग्र असत. शत्रूने काही अपराध केला नसला तर ते त्यांची हिंसा करीत नसत. ते वीर, उत्साही, राजनीतीप्रमाणे कार्य करणारे आणि आपल्या राज्यात राहणाऱ्या सत्पुरुषांचे रक्षण करणारे होते. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांना त्रास न देता ते राजकोष भरीत असत. अपराधी पुरुषाला त्याचे बल पाहून कठोर किंवा सौम्य शिक्षा करीत असत. त्या सर्वांचे भाव चांगले व विचार एक होते. त्यांच्या माहितीप्रमाणे अयोध्या नगरीत किंवा कौशल राज्यात खोटे बोलणारा, दुष्ट किंवा परस्त्री गमन करणारा एकही मनुष्य नव्हता. अयोध्या नगरीमध्ये आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये पूर्ण शांती पसरली होती. त्या मंत्र्यांची वस्त्रे स्वच्छ होती. त्यांचे वेश सुंदर होते. ते चांगल्या आचरणाचे होते. राजाच्या हिताकरता ते नीतिरूप डोळ्यांनी नेहमी जागृत असत. आपल्या गुणांनी ते गुरुतुल्य राजाच्या अनुग्रहाला पात्र झाले असे. आपल्या पराक्रमामुळे त्यांची सर्वत्र ख्याती होती. परदेशातील लोकसुद्धा त्यांना ओळखत असत. सर्व बाबतीत ते पूर्ण विचार करून नंतर निर्णय घेत असत. सर्व देशामध्ये ते गुणहीन म्हणून नव्हे तर गुणवान म्हणून प्रसिद्ध होते. संधी किंवा विग्रह केव्हा करावा ह्याचे तत्त्व ते जाणत होते. स्वभावातच
ते दैवी संपत्तीने युक्त होते. राजकीय मसलत गुप्त ठेवण्याची त्यांची शक्ती होती. सूक्ष्म विचार करण्यात ते कुशल होते. नीतिशास्त्रात ते निपुण होते. ते नेहमी प्रिय बोलत असत. अशा त्या गुणवान मंत्र्यांसह निष्पाप दशरथ राजा भूमंडलावर राज्य करीत होता. तो गुप्तहेरांकडून सर्व जाणून घेऊन प्रजेचे धर्माप्रमाणे पालन करीत असे. तसेच तो अधर्म टाळून प्रज्ञेचे पालन करीत असे. दशरथ राजा उदार व सत्यप्रतिज्ञ होता. तिन्ही लोकात त्यांची कीर्ती दुमदुमत होती. अयोध्येत राहून तो पुरुषसिंह ह्या पृथ्वीवर राज्य करीत होता. त्याला आपल्यापेक्षा मोठा किंवा आपल्या बरोबरीचा शत्रू कधी मिळाला नाही. त्याला पुष्कळ मित्र होते. मांडलिक त्याच्याप्रमाणे नम्र झाले होते. आपल्या पराक्रमाने त्याने राज्यातील सर्व काटे दूर केले होते. इंद्राने स्वर्गावर राज्य करावे त्याप्रमाणे दशरथ राजा पृथ्वीवर राज्य करीत होता. आपल्या तेजस्वी किरणांनी सूर्य तळपावा त्याप्रमाणे कुशल, अनुरक्त, समर्थ आणि सल्लामसलतीने राज्याचे हित साधण्यात मग्न असलेल्या आपल्या मंत्र्यामुळे दशरथ राजा शोभत होता. धन्यवाद.